1 ऑगस्ट 2025 आजपासून UPI प्रणालीत काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. हे बदल NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आले असून याचा उद्देश UPI व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि नियंत्रित ठेवण्याचा आहे. आजपासून काय बदल होतील हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे UPI व्यवहार मर्यादा. काही बँकांनी 1 दिवसीय UPI व्यवहार मर्यादा कमी केली आहे. काही बँकांमध्ये 1 लाखची मर्यादा आधीपासूनच होती, ती आता 50,000 पर्यंत खाली आणली जाईल काही विशिष्ट ग्राहकासाठी. UPI लाईट साठी व्यवहार मर्यादा अजून स्पष्ट केली जाणार आहे. दुसरं म्हणजे UPI चार्जेस बद्दल नवी स्पष्टता, विशेषतः व्यापाऱ्यांसाठी. PPI म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट वापर करण्यात येणाऱ्या UPI व्यवहारावर इंटरचेंज फी लागू होईल. ग्राहकांना पर्सन टू पर्सन किंवा पर्सन टू मर्चंट साठी कोणते शुल्क लागणार नाही, जे सामान्य व्यवहारासाठी लागू असते. व्यापारी QR वापरण्यासाठी काही विशिष्ट श्रेणीत चार्ज लागू होऊ शकतात, जसे की मोबाईल रिचार्ज, विमा, म्युच्युअल फंड्स इत्यादी. तिसरं म्हणजे UPI वर आधारित क्रेडिट लाईन सुविधा. बँक ग्राहक आता UPI द्वारे क्रेडिट लाईन वापरू शकते. यामध्ये बँक ग्राहकांना एक पूर्व स्वीकृत लिमिट दिली जाईल आणि ते UPI द्वारे पेमेंट करू शकतील. यामुळे व्यवहार वेगाने होतील, पण बँका नियमानुसार व्याज आकारतील. चौथं मध्ये UPI फ्रॉड प्रोटेक्शन. बँकिंग ऍप्स मध्ये UPI फ्रॉड अलर्ट सिस्टीम अधिक मजबूत केली जात आहे. प्रत्येक व्यवहारावर AI आधारित रिस्क चेक लागू करत आहे. सस्पिशियस व्यवहार थांबवण्यासाठी व्यवहार थांबवण्याची वेळ वाढवली जाईल, जसे की नवीन पेईच्या व्यवहारावर 4 तास लागू होईल. UPI ID एक्सपायरी सिस्टम. हा म्हणजे 5वा बदल असेल. यामध्ये निष्क्रिय UPI ID जी 1 वर्षापेक्षा जास्त काळ वापरलेली नाही, ती स्वतःहून निष्क्रिय केली जाईल. यामुळे फ्रॉड रिस्क कमी होईल. वापरकर्त्यांना पूर्वी सूचना दिली जाईल आणि नंतर ID बंद होईल. 6वा बदल मल्टिपल बँक लिंकिंग वर मर्यादा. एका UPI ID ला 3 पेक्षा जास्त बँक अकाउंट लिंक करता येणार नाही. यामागे कारण म्हणजे व्यवहार